जेव्हा पण आहे ना मी क्रिस्टोफर नोलनचे पिक्चर पाहतो. म्हणजे मी लास्ट जो पिक्चर पाहिला मी त्यांचा ओपनहायमर, तो रिलायन्स मॉलमध्ये थिएटरमध्येच पाहिलेला आहे. पण त्यांचा जेव्हा पिक्चर माणूस पाहते तेव्हा त्यांचं म्हणजे असा पुरा मधून करंट लागल्यासारखं होतं की हा पिक्चर समजावं तर कसा समजावं. आता असाच एक पिक्चर आला ओडिसी क्रिस्टोफर नोलनचा. आता ज्यांनी क्रिस्टोफर नोलनचे पिक्चर पाहिले आहेत त्यांनाच हा एक्सपिरियन्स येईल की हा पिक्चर पाहताना काय फील होतं असं माणसाला. कारण त्यांचे पिक्चर आहे ना 2 ते 3 कन्सेप्ट एकसोबत चालतात, एका लाईनीमध्ये चालतात. तर तुम्हाला ते आहे ना ज्यावेळेस पहिल्या वेळेस पाहता, जे ऑडियन्स पहिल्यांदा पाहते क्रिस्टोफर नोलनचे पिक्चर, त्यावेळेस तुम्हाला जास्त समजणार नाही. कारण डोक्याच्या वरून जातील असे पिक्चर त्यांचे. मी जे पहिले ओपनहायमर पाहिला होता त्यांचा, तर त्यावेळेस म्हणजे मला एवढा काही पिक्चर कळला नाही. मला 2 ते 3 वेळेस पाहिल्या गेल्यावर तो पिक्चर मला समजला, असं तर समजलं नाही. तर ओडिसी आला आहे आता थिएटरला. ओडिसी म्हणजे खतरनाक एक्सपिरियन्स, मास्टरपीस आहे तो पिक्चर. आणि हा माणूस एक 3 वर्षातून एकच पिक्चर, 2 ते 3 वर्षातून एकच पिक्चर काढतो. आपल्या इकडे पण तसाच आहे एक राजकुमार हिरानी म्हणून. इंट्रोडक्शनची तर काही गरज नाही त्यांना. ते पण त्याच टाईप पिक्चर काढतात, 1-2 वर्ष थांबून पिक्चर काढतात ते. तर यांची स्टाईलच वेगळी आहे यांची. म्हणजे त्यांचं जे जॉनर आहे म्हणजे परफेक्ट म्हणजे पूर्ण असतं त्यांच्या पिक्चरमध्ये. आणि ह्या मूव्हीमध्ये जवळपास रामायण महाभारताचे पण काही किस्से सांगितले. जर तुम्ही व्यवस्थित जर सिनेमा पाहिला तर तुम्हाला समजेल की त्यामध्ये आहेत ते किस्से आणि काही असे सीन्स आहेत. फक्त तुम्हाला व्यवस्थित पाहावं लागेल त्यामध्ये. मला तरी दिसले मला ते, त्यात काही वाद नाही आहे. कारण मी त्यांचे पिक्चर पाहिलेले आहेत या आधीचे कसे आहेत. त्याच्या जे रेग्युलर ऑडियन्स आहे त्यांचं, तर त्यांना समजेल तो पिक्चर कसा आहे. तर बाकी काय मास्टरपीस आहे पिक्चर पूर्ण, तुम्ही बघू शकता.